ओम नमो भगवते वासुदेवाय। न बुद्धिभेदम जनयेत अज्ञानां कर्मसंगिनां जोषयेत सर्व कर्माणि विद्वान युक्त समाचरण। ज्या मार्गाने श्रेष्ठ ज्ञानी लोक जातात तोच मार्ग इतर सगळेजण अनुसरतात. म्हणून ज्ञानी लोकांनी किंवा ज्ञानी साधकांनी त्यांना आत्मानंद प्राप्त झाला तरीसुद्धा अनासक्त बुद्धीने लोकसंग्रहासाठी कर्म करणं आवश्यक आहे. आता हे कर्म करताना ज्ञानी लोक आणि अज्ञानी लोक यांच्या कर्म करण्याच्या पद्धतीत फरक असतो. अज्ञानी लोक जे असतात ते सक्त होऊन म्हणजे आसक्त होऊन त्या कर्मामध्ये लिप्त होऊन कर्म करत असतात, आणि जे ज्ञानी लोक असतात ते वरकरणी तसंच कर्म करतात, पण ते सक्त झालेले नसतात आणि संग किंवा आसक्ती ममत्व त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये नसतं. आता अज्ञानी लोकांना ज्ञानाकडे वळवायचं किंवा कर्मयोगाकडे वळवायचं असेल तर ती गोष्ट जरा हळू आणि सावकाशीने करणं आवश्यक आहे. कारण एखाद्याला जर एखादी गोष्ट जमत नसेल, पचत नसेल तर ती देणं अवघड आहे. म्हणजे लहान मूल जसं दुधावरतीच त्याचं पोषण चालतं, त्याला जर एकदम तुम्ही अन्न द्यायला लागलात तर ते त्याला खाताही येणार नाही आणि ते पचणारही नाही. तसं अज्ञानी लोकांना जर एकदम तुम्ही कर्मयोगाकडे वळवाल, निष्काम कर्मयोग कर असं सांगाल तर ते सांगणं त्यांच्या दृष्टीने आचरणात येणं अवघड आहे. मग या ठिकाणी काय होईल की त्यांचं बुद्धिभेद होईल. म्हणजे त्यांना नेमकं काय करायचं आहे हे कळणार नाही आणि ते चुकीच्या मार्गाला जातील. तर त्यांचं बुद्धिभेद होऊ नये, म्हणजेच चुकीच्या मार्गाने ते जाऊ नयेत यासाठी कर्मसंगी म्हणजे कामामध्ये आसक्त झालेले असे जे अज्ञानी लोक आहेत त्यांना फक्त कामाला प्रवृत्त करावं. तर जोषयेत सर्व कर्माणि विद्वान युक्त समाचरा. कारण हे निष्काम कर्मयोग हे जर त्यांना एकदम सांगायला लागलं तर ते पचनी पडणार नाही आणि कदाचित ते कर्मच सोडून देतील. म्हणून विद्वान माणसांनी आपली कर्म आचरताना अशा प्रकारे आचरावीत की त्यामुळे त्यांना काम करण्याची प्रेरणा मिळेल, उत्साह मिळेल, जोश येत म्हणजे ते खुशीने काम करायला तयार होतील. आता अशा प्रकारे चांगलं कर्म करण्याची योग्यता त्यांच्यामध्ये यावी यासाठी अशा प्रकारे प्रयत्न करणं आवश्यक आहे. प्रकृते क्रियमाणानि गुणै कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहम इति मन्यते. आता आपल्याकडून आपल्या शरीराकडून जी कर्म केली जात असतात ती कर्म ही प्रकृते हे गुणैही म्हणजे प्रकृतीच्या गुणांनी केली जातात. प्रकृती यालाच ब्रह्मयोनी असा शब्द काल आपण पाहिलेला आहे. तर प्रकृते हे गुणही, आता प्रकृतीचे गुण कोणते तर सत्व, रज आणि तम हे 3 प्रकृतीचे गुण आहेत. हे त्रिगुण प्रत्येकामध्ये आहेत आणि कार्याला प्रवृत्त करणारेही हेच गुण आहेत. सत्वगुण जो असतो तो सात्विक कामांना आपल्याला प्रवृत्त करत असतो, म्हणजे सत्य, दया, क्षमा, परोपकार अशा प्रकारची कार्य ही सत्वगुणामुळे घडतात. रजोगुण हा आपल्याला धडपड करायला लावतो, सतत काहीतरी मिळवण्याकरता धावायला लावतो. आणि तमोगुण म्हणजे आलस्य, नैराश्य असे गुण तमोगुणामुळे आपल्यामध्ये येतात. म्हणजे वास्तविक कर्म प्रकृतीच्या गुणांनी होतात. प्रकृते हे गुणही कर्माणि क्रियमाणानि. प्रकृतीच्या गुणांनीच कर्म ही केली जात असतात. क्रियमाण म्हणजे केलेली कर्म. पण अहंकार विमूढ आत्मा कर्ता अहम इति मन्यते. परंतु ज्याच्या मनात अहंकार आहे आणि अहंकाराने जो विमूढ झालाय, विमूढ म्हणजे मूर्ख झालाय याचा अर्थ त्याला ही कर्म मीच करतोय असं वाटतंय आणि हे वाटणं चुकीचं आहे म्हणून त्याला विमूढ असं म्हटलंय. तर अहंकार विमूढ आत्मा जो आहे, जी व्यक्ती आहे, ती ही कामं जी माझ्या शरीराकडून चालली आहे ती मीच करतो आहे असं गर्वानी अहंकाराने बोलतो. कर्ता अहम इति मन्यते. मीच या कर्मांचा कर्ता आहे असं तो समजत असतो. तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. तत्त्ववित्तु
तत्वविद तू, विद म्हणजे जाणणारा, जो हे तत्व जाणतो. कशाचं तत्व? तर गुण कर्म विभागाचं तत्व. आता गुण आणि कर्म या ठिकाणी फक्त आपल्याला त्रिगुणच घ्यायचेत असं नाही, तर प्रकृतीचे गुण काहींनी 8 सांगितलेत, काहींनी 23, काहींनी 26 सांगितले आहे. तर हे जे गुण आहेत याही गुणांचा समावेश या ठिकाणी केलेला आहे की तत्व जाणणारा जो आहे हे महाबाहो, अर्जुनाला विशेषण लावले महाबाहो, महाधनुर्धारी आहेस तू, म्हणजे तू सुद्धा या कर्मयोगाच्या अवस्थेपर्यंत जाऊ शकतोस, ती ताकद तुझ्यामध्ये आहे. तर गुण आणि कर्म यांचा विभाग म्हणजे यांचं वेगळेपण हे जो जाणतो तो कसा वागतो? तर गुणागुणेषु वर्तन्त. गुण हे गुणामध्येच वावरत आहेत, कार्य करून घेत आहेत असं मानून त्यामध्ये तो आसक्त होत नाहीत. आता इथं जे गुणाहा गुणेषु म्हटले म्हणजे फक्त त्रिगुणात असा अर्थ न घेता ही प्रकृती म्हणजे ही माया किंवा हे ब्रह्म हे कशाचं बनलेलं आहे? अष्टधा प्रकृती असं गीतेने मानलं आहे. म्हणजे 5 महाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि मन, बुद्धी, अहंकार ही 3 तत्व, अशा 8 तत्वांनी प्रकृती बनली आहे असं गीतेमध्ये म्हटलेलं आहे की अष्टधा प्रकृती आहे. पण काहींनी ह्या प्रकृतीचे गुण अधिक सांगितले आहे. त्याच्यामध्ये 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 तन्मात्रा, 5 महाभूत यांचाही समावेश केलेला आहे. आता ज्ञानेंद्रिय म्हणजे आपले नाक, कान, डोळे, जीभ, त्वचा ह्या इंद्रियांनी आपल्याला ज्ञान मिळत असतं. प्रत्येक इंद्रियाला एकच काम नेमून दिलेलं आहे, ती कामं ते करत असतात. जी तत्व आहे त्या तत्वांपासून आपल्याला ज्ञान होतं. हे आता जी पंचज्ञानेंद्रिय आपण पाहिली त्याच्यापासून रस, रूप, गंध, स्पर्श अशी वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान आपल्याला होतं. 5 कर्मेंद्रिय आहेत, त्याच्यामध्ये हस्त, पाणी, वाक, उपस्थ आणि पायू आहेत. हस्त म्हणजे हात किंवा पाणी त्याला शब्द वापरला आहे. पाद म्हणजे पाय, वाक म्हणजे वाणी, उपस्थ आणि पायू ही आपली उत्सर्जनाची इंद्रिय आहे. ही 5 आपली कर्मेंद्रिय आहे. पंचमहाभूत आपण पाहिलीच आणि याशिवाय 5 तन्मात्रा आहेत. म्हणजे ज्ञानेंद्रियांची जी आपण म्हटलं रूप, रस, गंध ही कार्य आहेत त्यालाच तन्मात्र असं शब्द वापरलेला आहे. तर अशी ही 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 महाभूत, 5 तन्मात्रा शिवाय मनबुद्धी अहंकार, पुरुष आणि प्रकृती हे जर सगळे एकत्र केले तरी 25 प्रकारची तत्व ही होतात. तर अशी प्रकृतीची अनेक गुण आहेत आणि ते गुणामध्ये वावरत आहेत अशा प्रकारे ज्ञानी मनुष्य मानतो आणि तो त्या कार्यांचा जो त्यांचा खेळ चालू आहे त्याच्यामध्ये तो अडकून राहत नाही. गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. म्हणजे जसं आत्मतत्व दूर असतं, आपल्याला एखाद्या बाहेरच्या गोष्टी ज्ञानेंद्रियांवरचं आकलन होतात, त्या आकलन झाल्या की त्या मनाकडे जातात. मन काय करतं? सारासार विचार करतं, पण मन निर्णय घेत नाही आणि मग ते मनाकडनं जातात बुद्धीकडे. बुद्धी तिथे विचार करते, निर्णय घेते, कारण तिला निश्चयात्मिका बुद्धी म्हटलं आहे. आणि त्याच्याही पलीकडचं असतं ते आत्मतत्व असतं. हा आत्मा कसा आहे की तो काहीच करत नाही, फक्त द्रष्टा असतो, तो बघत असतो. आणि हेच आपण जाणून घेतलं आणि अलिप्तपणाने शरीराच्या क्रियांकडे बघितलं म्हणजे आपण त्या क्रियांमध्ये त्याच्यापासून अलिप्त राहतो, आपण त्यात लिप्त होत नाही. प्रकृतेर गुणसम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान कृत्स्न विदो मंदान कृत्स्न विन्न विचालयेत. प्रकृतीच्या गुणांनी जे सम्मूढ झालेले आहेत, प्रकृतीचे गुण त्रिगुण तर आहेतच, त्याशिवाय अन्य गुणही आपण पाहिले. या गुणांनी जे समूढ झालेत म्हणजे ज्यांना काय करावं काय नाही हे समजत नाही अशी विमूढावस्था त्यांची झालेली आहे, ते लोक गुण आणि कर्म याच्यामध्ये आसक्त होतात. म्हणजे हे जे गुण आहेत ते गुण आणि त्याद्वारा घडणारी जी कार्य आहे, शरीराकडून होणारी विविध प्रकारची कार्य, यामध्ये ते आसक्त होतात. म्हणजे जी जी कर्म शरीराकडनं घडतात त्यामध्ये ते गुंतले जातात. आणि अशा प्रकारचे जे लोक आहेत की जे गुंतलेले आहेत त्यांना विशेषण वापरलं आहे मंदान. अशा प्रकारचे जे मंदबुद्धीचे लोक आहेत किंवा ज्यांना हा विषय समजलेला नाही की आपण कर्म करतो आहोत हे आपण म्हणणं हे चुकीचं आहे, हे ज्यांना कळलेलं नाही असे मंद लोक. आणि त्यांना दुसरं विशेषण वापरले तान अकृत्स्नविदः.
अकृत्स्नविद, विद म्हणजे जाणणारे, कृत्स्न म्हणजे सर्व, अकृत्स्न म्हणजे सर्व जे जाणत नाहीत असे लोक. तर त्या असर्वज्ञ लोकांना, त्या मंद लोकांना आपण काहीतरी वेगळं सांगून, कर्मत्यागाचा विषयाला लावून आपण त्यांना न विचारलंय, त्यांच्या मार्गावरून त्यांना ढळू देऊ नये, त्यांचा मार्ग बिघडवू देऊ नये. कारण धड ना हे कार्य आणि धड ना कर्मयोगाचं कार्य, अशी त्यांची अवस्था होईल. मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्याध्यात्मचेतसा निराशीर निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वरः. ज्ञानी माणसाने काय काम करायला पाहिजे, का करायला पाहिजे याचं विवेचन भगवंतानी केलं की ज्ञानी माणसं दोन प्रकारची असतात. एक तर ज्ञान प्राप्त झाल्यावर ते संन्यस्त वृत्तीने राहतात, कर्मत्याग करतात. पण जनकासारखे काही लोक हे ज्ञानी जरी असले तरी ते आपली कर्म नित्यनेमाने पार पाडत असतात. म्हणजे ते समाजामध्ये, समूहामध्ये राहून पुन्हा निर्लेप वृत्तीने राहू शकतात. आता इथं भगवान कृष्ण मी अशा अर्थाने बोलत आहेत, मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्य अध्यात्मचेतसा निराशीही निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वरा. म्हणजे जो मूळ विषय आहे की अर्जुनाला त्याचा जो ज्वर आहे, म्हणजे त्याला मोहाचा, अविचाराचा किंवा सारासार विचार कळत नाही आहे, हा जो ज्वर म्हणजे ताप त्याच्या मनाला झालेला आहे तो त्याचा काढायचा आहे, हा मूळ विषय आहे. त्याची इथे आठवण पुन्हा भगवंतांनी करून दिली आहे की युद्धस्व, तू युद्धाला उभा राहा. आणि कसा उभा राहा? विगत ज्वर. तुला जो हा मानसिक ताप झाला आहे, म्हणजे मनामध्ये जो तुझ्या संभ्रम निर्माण झाला आहे, तो विगत, तो घालवून दे आणि युद्धाला उभा राहा. आता युद्धाला उभं राहण्यामध्ये अर्जुनाची जी अडचण आहे की समोरच्यांना मी मारायचं कसं, त्यांना मारून मग मी हे युद्ध जिंकायचं आणि मग मी उपभोग घ्यायचे, हे त्याला अजिबात आवडत नाही आहे किंवा हीच त्याच्या लढण्याच्या मार्गातली मोठी अडचण आहे. म्हणून त्याला सांगितलं आहे की तो युद्धाला तर उभा राहाच, पण निराशीही निर्ममो भूत्वा. निराशीही म्हणजे कशाचीही आशा ठेवू नकोस आणि निर्मम हो. हे माझे आहेत, हे ममत्व जे आहे तेही सोडून दे आणि मग कर्म जे करणार आहेस लढण्याचं, ते कर्म तू करतोयस असं तू समजूच नकोस. तर ते कर्म काय कर? मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्य, त्याचा त्याग कर, त्या सगळ्या कर्माचा त्याग कर. आणि ते कुठे कर? माझ्या ठिकाणी कर. माझ्या ठिकाणी सर्व कर्मांचा त्याग कर आणि तो सुद्धा अध्यात्मचेतसा. आत्मज्ञान किंवा आत्मपरब्रह्म प्राप्त करण्याच्या मार्गाचा एक भाग म्हणून तू ही सर्व कर्म मला अर्पण कर. कर्म अर्पण केल्यानंतर कोणतीही आशा मनामध्ये ठेवू नकोस, ममत्व ठेवू नकोस. समूह तुझ्या मनात निर्माण झाला आहे, विमूढावस्था निर्माण झाली आहे, ती काढून देऊन युद्धाला उभा राहा. ये मे मतमिदम नित्य मनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावंतो न सूयन्तो मुच्यन्ते तेपि कर्मभिः. हा जो विचार भगवंताने मांडला आहे तो त्याप्रमाणे वागणाऱ्यांचं काय होतं आणि न वागणाऱ्यांचं काय होतं हेही त्यांनी आता पार्थाला सांगितलं आहे की ये मे मतम इदम, हे जे माझं मत आहे म्हणजे हा जो माझा विचार आहे, हा विचार नित्यम अनुतिष्ठन्ति मानवाः. अनुतिष्ठन्ति म्हणजे त्या मार्गाने वाटचाल करतात, त्या मार्गाचं अनुसरण करतात. तर नित्यम मानवाः, जे लोक नित्य या मार्गाचं अनुसरण करतात. आता हे अनुसरण नुसतं कृत्रिमरित्या करायचं नाही आहे, शारीरिकरित्या करायचं नाही आहे. तर श्रद्धावंत, माझ्यावर त्यांची पूर्ण श्रद्धा पाहिजे की मी जो मार्ग सांगतो आहे तो मार्ग हा भल्या करता आहे, श्रेयप्राप्ती करता आहे, हा त्यांना मनामध्ये पूर्ण विश्वास पाहिजे. आणि अनसूयंत, त्याच्यामध्ये कुठलेही त्यांनी दोष काढत बसायचा नाही, फाटे फोडत बसायचं नाही. तर सांगितलेल्या या कर्मावरती किंवा हे जे मत मांडलं आहे त्या मतावरती पूर्ण श्रद्धा ठेवून कोणतेही दोष न करता जो माझ्या या विचारांचं अनुसरण करील त्याचं काम होईल. काय काम होईल? तर मुच्यन्ते ते अपि कर्मभी, कर्मापासून म्हणजे कर्मबंधनापासून त्यांना मुक्ती मिळेल.
मुक्ती मिळेल. याचा अर्थ प्रत्येक कर्माला जे फळं लागलेलं आहे, चांगल्या कर्माचं चांगलं फळ, वाईट कर्माचं वाईट फळ, मध्यम कर्माचं मध्यम फळ, ही जी फळं लागलेली आहेत त्यापासून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. कारण हे जे पापपुण्यांची फळं आहेत त्यामुळे आपल्याला पुन्हा जन्ममरणाच्या चक्रात अडकावं लागतं. तर जे या माझ्या विचाराचं अनुसरण करतील ते यापासून मुक्त होतील. आणि जे अनुसरण करणार नाहीत त्यांची काय स्थिती होईल? ये त्रेतद अभ्यसूयंतो नानुतिष्ठन्ति मे मतम सर्व ज्ञान विमूढांस्तान विद्धि नष्टान चेतसा. ये तू एतद अभ्यसूयंतो न अनुतिष्ठन्ति मे मतम. ये तू एतद म्हणजे हे जे माझे मत आहे ते न अनुतिष्ठन्ति, त्याचं आचरण करत नाहीत, आणि अभ्यसूयंतो त्याच्यात दोष काढतात, चुका काढतात आणि माझ्या या मताचं अनुकरण करत नाही, ते सर्व ज्ञान विमूढांस. म्हणजे सर्व ज्ञानी जरी असले तरी ते विमूढ आहेत, कारण श्रद्धावंत नाहीत आणि त्यांना त्याच्यामध्ये दोष काढून त्याच्याबद्दल श्रद्धा त्यांना दाखवता येत नाही आहे. म्हणून सर्व ज्ञान विमूढांस्तान विद्धि नष्टान अचेतसः. असे जे प्राणी आहेत, असे जे मानव आहेत, म्हणजे ते जे माझ्या या मताचं अनुसरण करत नाहीत त्यांना सर्वज्ञान विमूढ असा शब्द भगवंतांनी वापरला आहे. आणि ते नष्ट होतात, म्हणजे मोक्षमार्गाची जी वाटचाल आहे ती त्यांची नाहीशी होते. असा या आपल्या विचाराचं महत्त्व इथं भगवंतांनी सांगितलं आहे की तू माझ्या या मताचं अनुसरण कर. मी तुला सांगतोय की निराशे आणि निर्मम होऊन युद्धाला उभा राहा. हे मत किती महत्त्वाचं आहे, ते करणाऱ्यांचं काय होतं, न करणाऱ्यांचं काय होतं, हे भगवंतांनी इथे सांगितलं आहे. सदृशं चेष्टते स्वस्य प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति. आता ज्ञानवान जरी एखादा मनुष्य असेल तरीसुद्धा त्याच्या शरीराची कार्य ही त्या त्या गुणांप्रमाणे चालू असतात. सदृशं चेष्टते स्वस्य प्रकृते, प्रकृतीच्या प्रमाणे, सदृश म्हणजे समानच, चेष्टते म्हणजे क्रिया चालू असतात. स्वस्य हा स्वतःच्या क्रिया, प्रत्येक ज्ञानवानाच्या स्वतःच्या सगळ्या क्रिया या प्रकृतीच्या गुणानुसारून चालू असतात. प्रकृतीं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति. मग असे जर ही प्रकृतीची कार्य चालू आहे तर जबरदस्तीने जर ती इंद्रिय आपण अडवून धरली, निग्रह केला, म्हणजे जबरदस्तीने त्यांना जर आपण अडवलं तर त्यांच्या स्वाभाविक वृत्ती मारून टाकणं आपल्याला शक्य होणार नाही. मी उपास करणार, उपाशी राहणार असं म्हटलं तरीसुद्धा जर भूक लागली तर त्या भुकेला आवर आपण घालू शकत नाही. आणि याकरता आपल्याला इंद्रियांवरती ताबा आधी मिळवायला पाहिजे. आणि प्रकृतीं यान्ति भूतानि, प्रकृतीच्याच प्रमाणे प्राणी मात्र वागत असतात. आणि म्हणून बळे इंद्रियांचा निग्रह आपण करू नये. इंद्रियस्य अर्थे रागद्वेषो व्यवस्थितौ तयोर्न वशमागच्छे तौ ह्यस्य परिपंथिनो. इंद्रियस्य अर्थे रागद्वेषो व्यवस्थितो. इंद्रिय आणि इंद्रियांचे अर्थ म्हणजे विषय. इंद्रियांचे विषय म्हणजे ज्ञानेंद्रियांचे विषय, कर्मेंद्रियांचे विषय. ज्ञानेंद्रियांमध्ये डोळ्याचा विषय आहे बघणे, कानाचा विषय आहे ऐकणे. आता हे जे प्रत्येक विषय आहे त्या विषयामधून आपल्याला वेगवेगळे अनुभव येत असतात. त्यामध्ये राग म्हणजे प्रेमही असतं, द्वेष म्हणजे द्वेषही असतो, म्हणजे सुखही असतं, दुःखही असतं. स्पर्श हा जर आपण एक विषय घेतला तर स्पर्शापासून आनंदही मिळतो, कधी दुःखही मिळतं. काही गोष्टी डोळ्याला सुखद वाटतात, काही दुःखद वाटतात. हे जे राग आणि द्वेष आहेत ह्या गोष्टी म्हणजे सुख दुःख हे त्या प्रत्येक इंद्रियाच्या विषयामध्ये ठेवलेलंच आहे. आणि त्याप्रमाणे आपल्याला अनुभूती येते. सुख दुःख राग द्वेष अनुभवायला येतं. पण त्याच्या आपण तयोहो न वशमागच्छे. वश होणे म्हणजे अधीन होणे. आपण त्या सुखदुःखाच्या मध्ये आसक्त व्हायचं नाही, त्यांच्या ताब्यात जायचं नाही. तर सुख झालं तरी आपली वृत्ती स्थिर पाहिजे, दुःख झालं तरी आपली वृत्ती स्थिर पाहिजे. कारण ही सुखदुःखाची जी भावना आहे ती या परमार्थाच्या मार्गावरचा परिपंथीनो आहे, म्हणजे वाटमारी आहे. तो आपल्याला वाटेतच अडवतो, पुढे जाऊ देत नाही. म्हणून या विषयांचं अनुभव ती घेत असताना आपण आपली स्थिर वृत्ती ही सोडता कामा नये. श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः.
आता पुन्हा इथं अर्जुनाला भगवंत त्याच्या धर्माची म्हणजे कर्तव्याची आठवण करून देत आहे. मूळ विषयापासून भगवंत कुठेही दूर गेलेले नाही. पुन्हा पुन्हा त्याला आठवण करून देत आहे की तुझा धर्म काय आहे आणि तू काय करायला पाहिजे. तर श्रेयान स्वधर्मो, आपला जो स्वतःचा धर्म आहे हा अतिशय श्रेयस्कर आहे. म्हणजे परमार्थ मार्गामध्ये जाण्याकरता हाच धर्म आपल्याला वाटचालीला उपयोगी पडणार आहे. श्रेयान स्वधर्म विगुण. आता हा स्वधर्म आहे हा काही वेळेला विगुण असू शकतो, म्हणजे त्याच्यात काही दोष असू शकतात. आणि आपण जर आपल्या धर्मातले म्हणजे वर्णाश्रम धर्माप्रमाणे प्राप्त झालेलं जे आपल्याला कर्तव्य आहे, कार्य आहे, त्याच्यामध्ये दोष आहेत तेवढंच जर आपण पाहिलं तर आपल्याला वाटतं की परधर्म हा जास्ती चांगला आहे. म्हणजे एखादा क्षत्रिय असेल तर त्याला असं वाटतं की क्षत्रिय होण्यापेक्षा आपण वैश्य व्हावं किंवा आपण ब्राह्मण व्हावं आणि ती कार्य जास्त फायदेशीर आहे, सोपी आहेत असं त्याला वाटत असतं. म्हणजे आपल्या धर्मापेक्षा दुसरा धर्म परधर्म हा त्याला अधिक लाभदायी वाटत असतो. परंतु आपला धर्म जो आहे, जो आपण स्वीकारलेला आहे, तो परंपरागत आला असेल, तो जन्माने मिळालेला असेल किंवा आपण आपल्या आवडीने घेतलेला असेल, तर जो काही धर्म म्हणजे जे कर्म आपण स्वीकारलेलं आहे ते आपण त्याच कर्माच्या वाटचालीने चालायला पाहिजे. त्यात जरी दोष आढळले तरी परधर्मापेक्षा आपल्या स्वधर्माचं आचरण करणं हे अतिशय श्रेयस्कर आहे. इतकंच नव्हे तर भगवंत त्याच्यामध्ये पुढे म्हणताय की स्वधर्मे निधनम श्रेय. आपल्या स्वधर्माचं आचरण करताना निधन म्हणजे मृत्यू जरी आला तरी तो श्रेयस्कर आहे, पण परधर्म हा भयावह आहे. म्हणजे एखाद्याने क्षत्रिय धर्म मध्येच सोडून दिला आणि तो दुसऱ्या धर्माच्याचं आचरण करायला लागला तर ते त्याला लाभदायी होऊ शकणार नाही, कारण त्याचे मूळ गुण, त्याचं मूळ कर्म हे त्या क्षत्रिय धर्माला जर अनुकूल असेल तर दुसरा धर्म हा त्याला भयावह ठरेल. अर्जुन उवाच अथकेन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषा अनिच्छनपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. अर्जुनांची इथं आता शंका आहे, एक प्रश्न त्याने विचारलेला आहे की एखादं काम करायला मनुष्य बळजबरीने जबरदस्तीने योजिला जातो तेव्हा त्याच्याकडनं ते काम बळजबरीने करून घेतलं जातं. हे कशामुळे होतं? कारण आता जे युद्ध करायचे आहे ते आपण स्वेच्छेने करत नसून बळजबरीने करावं लागणार आहे अशी शंका अर्जुनाच्या मनात असावी. म्हणून अर्जुन असं विचारते, अथ केन प्रयुक्त अयम पापम चरती पुरुषा. चरती म्हणजे आचरण करतो. एखादा मानव पापाचं का आचरण करतो? कसं तर अनिच्छन अपि, त्याची इच्छा नाही आहे ते काम करण्याचं, पण तरी त्याला प्रयुक्त केलं गेलं आहे, त्याला त्याच्यासाठी उद्युक्त केलं गेलं आहे, त्याला ते करायला लावलं गेलं आहे. इथे भगवंताला उद्देशून शब्द वापरले वार्ष्णेय, म्हणजे वृष्णी कुलातले भगवान. आता वास्तविक आधीच्या श्लोकामध्ये भगवंतानी आपलं स्वरूप प्रकट केले की मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्य, माझ्या ठिकाणी तू सगळ्या कर्मांचा त्याग कर. म्हणजे मी कोण आहे, मी सामान्य नाही याचा थोडा परिचय भगवंतानी इथे करून दिलेला आहे. तरीसुद्धा अर्जुनाला अजून त्यांच्या रूपाची प्रचिती मिळत नाही आहे आणि म्हणून इथं उल्लेख वार्ष्णेय म्हणजे वृष्णी कुळातला असा केला गेला आहे. तर बलात इव नियोजिता, बलात म्हणजे बळजबरीने. एखाद्याची इच्छा नसताना त्याला बळजबरीने एखादं कार्य करायला, ते कार्य आचरण्याकरता का प्रयुक्त केलं जातं, का योजलं जातं असा प्रश्न अर्जुनाने भगवंताला विचारला आहे की जो त्याच्या युद्ध न करण्याच्या इच्छेबद्दलचा आहे. श्री भगवान वाच काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशनो महापापमा विद्येन मिह वैरेणाम. तर हे असं बळजबरीने कार्य आपल्याला कोण करायला लावतं? तर काम एष क्रोध एष. एष म्हणजे हा काम आणि हा क्रोध आहे, हे आपल्याला बळजबरीने काम करायला लावतात. आणि हे कसे आहेत, कुठून उत्पत्ती झाली यांच्या कामक्रोधाची? तर रजोगुण समुद्भवः, रजोगुणातून काम आणि क्रोधाची उत्पत्ती होते. रजोगुणामुळे आपल्याला एखादी वस्तू मिळवण्याची इच्छा म्हणजे काम निर्माण होतो. हा काम आपल्यामध्ये वाढत गेला आणि काम जो मिळवायचा आहे, जी इच्छा आहे, जी वस्तू प्राप्त करायची आहे किंवा जे आपल्याला मिळवायचे ते मिळत नाही आहे असं वाटायला लागलं की क्रोध निर्माण होतो. आणि मग क्रोध झाला की आपली सारासार बुद्धी विवेकशक्ती नष्ट होते. हा क्रोध कसा आहे त्याला दोन विशेषणं दिले. महाशनो
आणि महापाप्मा हा महाअशन आहे. अशन म्हणजे भक्षण करणार आहे. क्रोधाला तुम्ही कितीही भक्ष दिलं तरीसुद्धा त्या क्रोधाचा भूक किंवा ताप संपत नाही, थांबत नाही. तर हा क्रोध महाशनो आहे, महापाप्मा आहे. आणि म्हणून याला नित्य वैरी जाण, विधी नित्यम वैरिणम. याला तू नित्य काय कर, की हा आपला वैरी आहे असं जाण. म्हणजे आपल्याला जर आपली कामं योग्य रीतीने करायची असतील, बलातीव नियोजित अशी नको असतील, तर आपल्याला काम आणि क्रोध हे आवरले पाहिजेत. आणि हे आवरले म्हणजे आपली कामं सारासार विचाराने होऊ शकतात. तर हे महाशन आहे, महाभक्षण करणारे आहे. आणि कितीही त्याला खाद्य घातलं तरी त्याची तृप्ती होऊ शकत नाही. धूमेनाव्रियते वह्निर यथादर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस तथा तेनेदम आवृतम. आता काम आणि क्रोध जे आहे ते शरीरावर कसा परिणाम करतात त्याच्याकरता काही उपमा दिलेल्या आहेत. की धूमेनं अव्रियते वह्नी. वह्नी म्हणजे अग्नी आहे. अग्नी असतो पण तो आपल्याला दिसत नाही, कारण तो धुराने झाकला गेलेला असतो. तो धूर जर दूर केला तर अग्नी प्रज्वलित होतो. पण जोपर्यंत वरती धूर आहे तोपर्यंत अग्नीचा साक्षात्कार किंवा अग्नीचं दर्शन आपल्याला होत नाही. धूमेनं अव्रियते वह्नी यथा आदर्शो मलेनच्या. आदर्श म्हणजे आरसा. आरसा आहे, आपलं प्रतिबिंब त्यात दाखवण्याची त्याच्यामध्ये शक्ती आहे. परंतु त्याच्यावरती जर धूळ म्हणजे मल साठलेला असेल तर ते कार्य होत नाही, आपलं प्रतिबिंब आपल्याला नीट दिसत नाही. तिसरं उदाहरण दिलं आहे, यथा उलबेनं आवृतहा गर्भा. गर्भाच्या पोटी नाळ तिचं वेष्टन असतं. तर जसा गर्भ हा नाळेनी वेढलेला असतो, वन्नी हा धुम्रांनी वेढलेला असतो, आदर्श हा मलेनं वेढलेला असतो, तसं आत्मतत्व जे आहे, ज्ञानतत्व जे आहे ते आपल्या शरीरात आहे. ते आत्मतत्व आहे पण ते आपल्याला दिसत नाही, कारण ते झाकलं गेलं आहे. आणि ते कसं झाकलं गेलं आहे त्याच्याकरता या 3 उपमा दिल्या आहे. की आरशात प्रतिबिंब दाखवण्याची शक्ती असूनही तो आरसा धुळीने झाकला गेला आहे, तसं आपल्याला आपल्या अंतरंगातलं परमेश्वर बघण्याची शक्ती असूनसुद्धा प्रकृतीच्या मायाजालामुळे तो झाकला गेला आहे. आणि म्हणून त्याचं दर्शन आपल्याला होत नाही. आणि कामक्रोधाच्या आहारी आपण गेल्यामुळे आपला विवेकही ढासळून जातो. आवृतम ज्ञानम एतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौंतेय दुष्पुरेणा नलेन च. आवृतम म्हणजे झाकलं गेलं आहे. ज्ञानम एतेन या कामक्रोधामुळे हे ज्ञान झाकलं गेलं आहे. कुणाचं? ज्ञानीनहा, ज्ञानी लोकांचं सुद्धा. आणि म्हणून याला काय म्हटलंय? नित्यवैरिणा. हा नित्य वैरी आहे. की हा जो क्रोध आहे, हा जो काम आहे, हे काम आणि क्रोध हे आपले नित्य वैरी आहेत. आणि या वैरींमुळे आपलं हे आत्मतत्व, हे ज्ञान हे झाकलं गेलं आहे. कामरूपेण कौंतेय. कामरूपानी म्हणजे ही जी कामवासना आहे ती कामवासनेमुळे आपण तिच्यातच लिप्त झालो आहे. सतत कामवासना तृप्त करण्याच्या मागे लागलेलो आहेत. आणि ह्या कामवासनेला म्हटलं आहे हा एक प्रकारचा अनल आहे. अनल म्हणजे अग्नी आहे. अग्नीला कसं असतं की जितकी आहुती देत जाऊ तितका तो अधिक प्रज्वलित होत जातो. तसं कामवासना ही अशी आहे की आपण तिला जितका पुरवठा करू, जितकी ती तृप्त करण्याचा प्रयत्न करू, तितकी ती कामवासना वाढत जाते. म्हणून दुष्पूर येणं असं म्हटलंय, तिची कधी पूर्ती होत नाही, तृप्ती होत नाही. असा हा अग्नी आहे. म्हणजे हा कामरूप अग्नी हा कधी तृप्त होणारा नाही. म्हणून ज्ञात्याचा हा कामरूपी अग्नी हा नित्यवैरी आहे असं समजायला पाहिजे. इंद्रियाणी मनोबुद्धी रस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिला. आता हा काम म्हणजे ही इच्छा, ही वासना, हिचं अधिष्ठान म्हणजे राहण्याचं ठिकाण तरी कोणतं आहे, हिचं घर कोणतं आहे, तर इंद्रिय आणि मनो आणि बुद्धी. इंद्रिय, मन आणि बुद्धी यांना ही कामवासना आपल्या ताब्यात घेते. म्हणजे तिथंच ती आपलं घर करून राहते. म्हणजे इंद्रिय तिने ताब्यात घेतली, मन ताब्यात घेतलं, बुद्धी ताब्यात घेतली. आणि मग ही अशा प्रकारे त्या घरामध्ये इंद्रिय, मन आणि बुद्धिरूपी घरामध्ये कामवासना राहायला लागली की ज्ञानमावृत्य, ती ज्ञानाला आवृत्य म्हणजे झाकूनच टाकते. आणि ज्ञानाला झाकून टाकून एतैर्विमोहयती एष, ही काय करते
की त्या माणसाला ही भुरळ पाडते, त्याला मोहयती म्हणजे भुरळ पाडते, ज्ञानाला गुंडाळून ठेवते आणि मनुष्य त्या कामवासनेच्याच आहारी जाऊन ती कामवासना सांगेल तशी आपली इंद्रियांची मनाची कार्य ही करत असतं. तस्मात्त्वमिंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहि ह्येनं ज्ञानविज्ञान नाशनम. तस्मात्त्वम इंद्रियाणी आदौ नियम्य भरतर्षभ. अर्जुनाला इथे भरतर्षभ म्हटले म्हणजे भरतकुळातल्या श्रेष्ठ अशा वीरा. आता तू काय करायला पाहिजे की इंद्रिय हे जर त्यांचं घर आहे ना, तर मग तू त्या इंद्रियांचा प्रथम संयमन करायला पाहिजे. नियम्य म्हणजे त्यांना ताब्यात ठेवायचं. इथं निग्रह शब्द वापरला नाही आहे, कारण निग्रह म्हटलं की बळजबरीने ताब्यात घेणं असा अर्थ त्याच्यामध्ये येतो. म्हणून त्वम इंद्रियाणी आदौ, आदौ म्हणजे सुरुवातीला तुला जर कामवासनेवरती विजय मिळवायचा असेल तर प्रथम काय करायचं, तर इंद्रिय जी कामवासनेचं घर आहे त्या इंद्रियांचं संयमन करायचं आणि मग पाप्मानं प्रजहि येनं ज्ञान विज्ञान नाशनम. ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणारा हा जो पापी काम आहे त्याला प्रजही, त्याचा नाश कर, त्याला मारून टाक. आता ज्ञान आणि विज्ञान असे दोन शब्द इथं वापरलेत. ज्ञान म्हणजे आपण जे विषयांचं वेगवेगळं ज्ञान घेतो त्याला आपण ज्ञान म्हणतो, पण तो शब्द अध्यात्माच्या दृष्टीने चुकीचा आहे. अध्यात्माच्या दृष्टीने ती फक्त माहिती आहे, ते ज्ञान नाही. मग ज्ञान कशाला म्हणायचं, तर संत रामदासांनी सांगितलं आहे की पाहणे आपणाशी आपण या नाव ज्ञान. मी कोण आहे, मी कुठून आलो आहे, मला कुठे जायचं आहे आणि या जन्मात मी काय मार्गक्रमण करायला पाहिजे हे समजून त्या मार्गाची वाटचाल करणं म्हणजे ज्ञानप्राप्तीचा मार्गाने जाणं आहे. आणि विज्ञान म्हणजे जे भौतिक व्यावहारिक ज्ञान आपण मिळवतो, वेगवेगळ्या कला वेगवेगळे विषय यांचे जे ज्ञान मिळवतो त्याला विज्ञान म्हटलं आहे. मग हा जो काम आहे तो ज्ञानालाही घातक आहे आणि विज्ञानालाही घातक आहे. म्हणून या पापरूपी असणाऱ्या पापमानं, पापरूपी असणाऱ्या ह्या ज्ञानविज्ञानाचा नाश करणाऱ्या कामाला तू नाश कर, मारून टाक. प्रजही इंद्रियाणी पराण्याहुर इंद्रियेभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्धिर यो बुद्धे परतस्तु सा. इंद्रिय, मन, बुद्धी आणि आत्मा यांची क्रमवारी या श्लोकामध्ये सांगितली आहे की इंद्रिय प्रथम का ताब्यात ठेवायची, तर इंद्रिय ताब्यात आल्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टी आपल्या ताब्यात येऊ शकतात. कारण इंद्रियाणी पराणी आहू, इंद्रियाणी जी आहे त्याच्या पलीकडे काय आहे, इंद्रियेभ्या परम मनः, इंद्रियांच्या पलीकडे मन आहे. इंद्रियांच्या हे जे पलीकडचं मन आहे त्या मनाच्याही पलीकडे काय आहे, तर मनसस्तु पराबुद्धी, मनाची पलीकडे बुद्धी आहे. आणि बुद्धीच्या पलीकडे काय आहे, तर बुद्धीच्या पलीकडचं जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्वच आपल्याला शोधायचं आहे. तर इंद्रियांच्या पलीकडे मन, मनाच्या पलीकडे बुद्धी आणि बुद्धीच्या पलीकडे असणारं जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व आपल्या कोणत्याही क्रियांमध्ये भाग घेत नाही. इंद्रिय आणि विषयांचं आकलन होतं, मनाकडे दिलं जातं, मन विचार करतं, योग्य अयोग्य बघतं पण निर्णय घेत नाही, मग ते बुद्धीकडे जातं आणि बुद्धी सांगितल्यानंतर शरीराच्या क्रिया घडतात. तर असा हा क्रम आहे सूक्ष्मतेकडे जाणारा. इंद्रिय ही स्थूल आहे, इंद्रियांच्या पलीकडे मन आहे जे दिसत नाही आपल्याला पण कार्यामध्ये मात्र तेच प्रमुख असतं. मग मनाच्या पलीकडे बुद्धी आहे आणि बुद्धीच्या पलीकडे आत्मा, अशी स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणारी आणि ज्ञान करून देणारी ही इंद्रिय आहेत. एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपम दुरासदम. आता बुद्ध्वा म्हणजे जाणून. मग बुद्धिमान माणसाने काय करायला पाहिजे की आपल्या हे जे इंद्रियांच्या पलीकडचं मन, मनाच्या पलीकडचं आत्मतत्व आहे या सगळ्यांना बुद्धीने जाणून घेऊन संस्तभ्यात्मानमात्मना आपण त्या ठिकाणी बुद्धीच्या पलीकडच्याला ओळखून आपल्या मनाला आवरून आत्मना आत्मानं आपणच आपल्या मनाला आवरून हे महाबाहो, पुन्हा त्याला त्याच्या पराक्रमाची जाणीव करून दिली. हे महाबाहो, हा जो कामरूपी शत्रू आहे,
कामरूपम शत्रुम, या कामरूपी शत्रूला, म्हणजे बाह्य दिसणारा शत्रू नाही की जो युद्धाने आपण मारू शकू बाहेर, हा अंतर्गत शत्रू आहे आणि ह्या दुरासद आहे, म्हणजे दुरासाध्य आहे, ह्याला मारणं अवघड आहे. पण तू काय कर की आपली इंद्रिय ताब्यात ठेवून या कामरूपी दुरासाध्य अशा शत्रूला हे महाबाहो तू मार. आता कामरूपाला मार हे का सांगितलं तर अर्जुनाने जो प्रश्न विचारला होता की बळजबरीने एखाद्या कर्मामध्ये का गुंतवलं जातं, त्याला भगवंताने सांगितलं होतं की काम आणि क्रोध हे दोन शत्रू आहेत आणि हे ह्या वाटचालीमधले आपले वाटमारी आहेत, आपल्याला मध्ये अडवणारे आहेत. तर ह्याच्याकरता या कामरूपी शत्रूचा कसा नाश करायचा ते सगळं भगवंताने वर्णन केलं. हा कामरूपी शत्रू किती भयंकर आहे, कितीही त्याला खाद्य पुरवा त्याची तृप्ती होत नाही, असा हा महाभयंकर शत्रू आहे. याचा नाश कर आणि त्याचा नाश केल्यानंतर मग तुला बळजबरीने कुठल्याही कामामध्ये जावं लागणार नाही, स्वेच्छेने आपल्याला हवं ते काम तू करू शकशील. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः. ओम नमो भगवते वासुदेवाय.